नमस्कार मंडळी. चला, आज आपण फक्त पुस्तकातला धडा नाही वाचणार, तर कोकण रेल्वेच्या एका रोमांचक प्रवासाला निघणार आहोत. मग तयार आहात ना? चला सुरू करूया. हे बघा, आपल्यासमोर जे दिसते ना ते फक्त एक साधंसुधं वेळापत्रक नाहीये. अहो, हे तर आपल्या जबरदस्त कोकण सफरीचं तिकीट आहे, आपला नकाशा आहे आणि याच नकाशाच्या मदतीने आपण एका व्हर्च्युअल प्रवासाला निघणार आहोत. बरं, तर मग प्रवासाला निघायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला आपला नकाशा म्हणजे हे वेळापत्रक वाचायला शिकायला हवं, बरोबर? आणि काळजी करू नका, हे खूप सोपं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. आता इथे बघा, इथे काही मुख्य गोष्टी आहेत. किमी म्हणजे किलोमीटर, स्टेशन तर आपल्याला माहीतच आहे, आणि गाडी क्रमांक. पण सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते वर आणि खाली जाणारे बाण. लक्षात ठेवा, वर जाणारा बाण म्हणजे अप, याचा अर्थ गाडी मुंबईच्या दिशेने चाललीये, आणि खाली जाणारा बाण म्हणजे डाऊन, याचा अर्थ गाडी मुंबईपासून दूर जात आहे. वेळापत्रक कसं वाचायचं हे शिकण्याची सगळ्यात सोपी आणि मजेशीर पद्धत कोणती माहितीये? तर ती म्हणजे एखाद्या गाडीचाच पाठलाग करायचा. चला तर मग आपण सगळे मिळून मांडवी एक्सप्रेस गाडी क्रमांक 0104च्या प्रवासावर निघूया. बघूया तरी ती आपल्याला कुठे कुठे घेऊन जाते. हे बघा, आपली मांडवी एक्सप्रेस मुंबई CSMT वरून सकाळी ठीक 7:10 सुटतेय. या वेळेला इंग्रजीमध्ये डिपार्चर असं म्हणतात. डिपार्चर म्हणजे गाडी सुटण्याची वेळ. आणि हा बघा, आपला प्रवास मस्तपैकी पुढे सरकला आहे. आता आपली गाडी रत्नागिरी स्टेशनला दुपारी 1:50 पोचतेय. या वेळेला इंग्रजीत म्हणतात अरायव्हल. अरायव्हल म्हणजे गाडी पोचण्याची वेळ. चला, आपल्या प्रवासाची तयारी अजून पक्की करूया. आता आपण शिकणार आहोत रेल्वेची एक खास भाषा आणि काही महत्त्वाची चिन्ह. आणि हो, हे फक्त प्रवासासाठीच नाही, तर शाळेच्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जरा नीट लक्ष द्या हं. बघा, ही छोटी छोटी चिन्ह खूप कामाची असतात. चहाच्या कपाचं चिन्ह दिसलं की समजायचं तिथे चहाचा स्टॉल आहे, आणि जिथे चमचा काट्याचं चिन्ह असेल तिथे जेवणासाठी मस्त उपहारगृह म्हणजेच रिफ्रेशमेंट रूम आहे. चला, आता काही महत्त्वाचे इंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थ पक्के करून घेऊ. पहिला शब्द आहे अरायव्हल. अरायव्हल म्हणजे आगमन, म्हणजेच गाडी स्टेशनवर पोहोचण्याची वेळ. लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती, वरून आगमन. आहे की नाही सोपं? आणि अरायव्हलच्या विरुद्ध शब्द आहे डिपार्चर. डिपार्चर म्हणजे गाडी स्टेशनवरून सुटण्याची वेळ. याला आपण निर्गमन किंवा प्रस्थान असंही म्हणू शकतो. हे शब्द आहेत ना, नेहमी जोडीने लक्षात ठेवले की एकदम सोपे जातात. जसं अरायव्हलच्या उलट डिपार्चर. रिझर्व्ड म्हणजे आपण प्रवासाच्या खूप आधीच तिकीट बुक करतो. तर करंट बुकिंग म्हणजे प्रवासाच्या अगदी थोडा वेळ आधी तिकीट काढणं. बोर्ड म्हणजे गाडीत चढणं, आणि अलाइट म्हणजे गाडीतून उतरणं. हे सगळे शब्द प्रवासात खूप उपयोगी पडतात. चला, आतापर्यंत जे काही शिकलो ना, त्यावर आधारित एक छोटीशी गंमतशीर परीक्षा घेऊया. एक आव्हान स्वीकारायला तयार आहात? बघूया तरी कोण बनतंय खरं रेल्वे तज्ज्ञ. तर पहिला प्रश्न येतोय. जरा वेळापत्रकाकडे नीट बघा आणि सांगा, कोणत्या गाडीचा क्रमांक विषम म्हणजेच ऑड आहे आणि कोणत्या गाडीचा क्रमांक सम म्हणजेच इव्हन आहे. लावा बरं डोकं. आणि उत्तर आहे, गाडी क्रमांक 0103 ही विषम संख्या आहे आणि 2620 ही समसंख्या आहे. आणि एक गंमत सांगू का, अनेकदा रेल्वेमध्ये या सम आणि विषम क्रमांकांवरून गाडीची दिशा सुद्धा ठरवली जाते. चला, पुढचा प्रश्न तर एकदमच सोपा आहे. पटकन वेळापत्रकात असं स्टेशन शोधा जिथे चहाचा स्टॉल आहे. आठवताय का ते चहाच्या कपाचं चिन्ह? वा, अगदी बरोबर ओळखलत. खेड आणि चिपळूण अनेक स्टेशन्सवर चहाच्या स्टॉलचं चिन्ह आहे. पाहिलं? वेळापत्रक वाचता येण्याचे किती फायदे आहेत. बरं, आता हे सगळं तर आपण शिकलो, पण या माहितीचा प्रत्यक्ष आयुष्यात वापर करण्याची वेळ आली आहे. हो, आता आपण स्वतःच्या प्रवासाचं नियोजन करणार आहोत. तर ही आहे तुमच्यासाठी एक मस्त ॲक्टिव्हिटी. हा गृहपाठ नाही, ही एक गंमत आहे. घरातल्या मोठ्यांच्या परवानगीने मोबाईलवर रेल्वेचा ॲप घ्या. मग त्यावर तुमच्या आवडीच्या ठिकाणाला जाणाऱ्या गाड्या शोधा. त्याचं भाडं किती, वेळ किती लागतो हे सगळं शोधा आणि आपल्या कुटुंबासाठी एका छानशा प्रवासाची योजना तयार करा. सेंट ऑगस्टीन यांनी किती सुंदर म्हटले बघा, जग एक पुस्तक आहे
आणि जे प्रवास करत नाहीत ते फक्त एकच पान वाचतात. खरं तर वेळापत्रक वाचायला शिकणं हे फक्त एक कौशल्य नाही, तर ती या जगाच्या पुस्तकाची नवीन पानं उघडण्याची एक किल्ली आहे. तर मग आता आपल्याला रेल्वेचा नकाशा म्हणजेच हे वेळापत्रक अगदी व्यवस्थित वाचता येतं. मग आता विचार करा, आपला पुढचा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाईल? याच प्रश्नासोबत आजचा आपला हा माहितीचा आणि मनोरंजनाचा प्रवास इथेच संपवूया.